नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचं निदान घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज एका दिग्गज नाट्य कलाकारासोबत शूटिंग करणार आहे एक नव्या दमाची टीम. चला बघूया त्यांचं शूटिंग कसं रंगतंय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरेसाल कलाकारांना. ए बने 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 यस सर. हा डीओपी आहे ना? हो सर. मग रेडिओ रिपेअर केल्यासारखा काय करतोय तू? हा डीओपी आहे ना? यस सर. डीओपी. इकडे 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 तू इकडे इकडे तू डीओपी आहे ना? हो. मला डच पाहिजे. ओके. रशियन चालेल. अरे हा खरंच डीओपी आहे ना? हो सर, मला DOP. डच माहित नाही. हा खरंच डिरेक्टर आहे ना? हो. त्याला रशियन अँगल नाही माहिती. असतो सर. हा ठीक आहे ठीक आहे. ब्रीदिंग ठेव. कॅमेराला ब्रीदिंग ठेव. जा बोलव ना त्याला. बोलवतात सर. अरे यालाच अरे. कुठे बोलवतो? हिरोला बोलव ना बने. त्याला किती वाजले? तास झालाय. बोलव. हिरो हिरोईन दोघींना बोलव. सर. आले आले सर. ते आले सर. उंक्या चल ना. हेलो गुड मॉर्निंग पीपी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज का पता है ना? हा आजचं माहितीये मला. वाड्यात आहे. हा वाड्यात आहे. काय चांगलं आहे किती रे. वेळ झाला? शिवाली 1 तास लेट आहे यार. ए, वेळेवर वगैरे नको सांगू रे पीपी. आलो आहे ना यार. नाही तर काय आलोय ना. अरे आलोय ना. काय आलोय ना? तुमच्यासाठी बोलतोय का मी? कोण आलंय आज? नेहमी करतो ऍडजस्ट. आज कोण आहे बघ ना आपल्या अरे, पण बरोबर. वेळेत आलोय ना. वेळेत नाहीयेस तू. 8चा कॉल टाइम आहे. 9 वाजलेत. कळतंय का तुला? ते बघ कोण आहे आज आपल्या सोबत. ज्येष्ठ नाट्यकर्मी रंगकर्मी चित्तरंजन चित्रे आहेत आज आपल्या बरोबर. आधी सांगायचं ना पीपी. मी नाही ओळखत कोण चित्रे. खूप मोठे नाटककार आहेत. मी नाही ओळखत करतो. त्यांना. ओळख करून देतो. 9च्या कॉल टाइमला 8 वाजता इथे आले. आधी ओळख करून दे ना. चल ना, किती बोलतो. सर सर हाय हाय सर हाय. गुड मॉर्निंग नमस्कार. सर. गुड अरे मॉर्निंग वा 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 सर. वा. ओळख करून द्यायची होती. आपला सिनेमाचा हिरो. ओंकार राऊत सर. अरे वा वा ओंकार राऊत. नमस्कार. काय म्हणता? अरे अरे ओंकार राऊत. हा, वा, वा, आणि वा. Big सर fan, sir. ही सुद्धा ही अरे वा तुम्ही सुद्धा ओंकार राऊत. वा नाही नाही, सर. नाही. नाही, सर. ही ओंकार राऊत नाही सर. आपल्या शिवाली. अरे वा वा शिवाली. वा वा वा. सिनेमाची heroine आहे, sir. वा वा छान 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 हा, छान छान. या या तुम्ही या. वा, वा, रेडी वा, रेडी वा, वा. सर. मला ओळखता ना? मी डिरेक्टर. अरे पाया पडतो. अरे नाही 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 नाही. एक मिनिट उभे राहा. हा, सर. ये बघा. नाही नाही हे काय बघा. करताय? हा मान तुमच्या पदाला आहे. बघा, पाया तुम्ही- पडताय. तुम्ही दिग्दर्शक आहात. एरवी आला असतात तर चेहरा बघून काही बोललो सुद्धा नसतो तुमच्याशी. हा मान तुमचा दिग्दर्शकांनी नाही, नाही, सर. वा, वा, नाही, वा. सर, सर. वा 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 छान 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 छान. नाही, अरे सर. वा 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 वा. Yes, sir. नमस्कार. Yes, हा. अरे वा 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 खूप छान आहे सगळं. सर मस्त आहे सर. आपण फक्त आता ना सुरू करूया. हो तुम तिसरी घंटा ते आम्ही लगेच येतो. एंट्री घेतो इथून. सिनेमाला घंटा काही देत नाही सर. हा सिनेमाला घंटा वगैरे काही देत हा हरकत नाही हरकत नाही. मग सुरू करूया आपण आता. सुरू करूया आपण. हो 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 या ना प्लीज. या नमस्कार. वा 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 बोल ना. छान छान. शिका ना. फारच छान फारच छान. वा 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 नमस्कार. फार छान. भेटत सर फक्त वाक्य पाठत ना. हो वाक्यपाठात मुखोद्गत आहेत. काल संहिता तुम्ही पाठवलीत घरी माझी. वाक्यपाठ करून टाकली लगेच. ओके चला, सर, चला. आपण करूया ना. हो सुरू करूया. चला हा, हरकत आपण नाही. एक काम करू. मी हे टाइमपास करायला आलाय. नाही सर. देती स्क्रिप्ट. सॉरी सर. अरे असं वा नको वा. मारेन. सर छान असं- आहे, या. चिडायचं नाही आपलं नाही, काय. नाही, सर. आमच्याकडे पण असंच व्हायचं. तणतण तणतण काय नाही. संगीत तालीम असायची त्यावेळेला. हे नाही आलं ते नाही आलं. तांब्या नव्हता हे नव्हता. प्रॉपर्टी पण आहे बरं, मान आहे. डोकं शांत ठेवून आपण काम. छान छान छान. नमस्कार. यू ऑल आर फॉर्च्युनेट की आम्हाला तुमच्या सोबत काम करायला मिळतंय सर. अरे, नाही, 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 फक्त एक बेसिक तुम्हाला डायलॉग सांगतो. हो हो डायलॉग माहिती पाठ आहेत मला. सीन आपल्याला आता हा एक्सटिरियर करतोय आपण. बरोबर एक्सटेरियर. हा बसलो चालेल हा, मला. इथे तुम्ही बसणार हो, आहात. हो, इथे बसून मी कोण वाक्यां या, या, होय. हळूहळू नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मला हे आधी माहित हा, नव्हतं. no. माझी कशी सवय आहे माझी हे करायची. अरे बापरे. सर, बसा, बसा, काही हा, problem हरकत नाही. या वाक्यानंतर सर आपण मग शिफ्टिंग करू आणि आज जाऊ. हा आज जाऊ आज जाऊ. हा, no, no, हरकत नाही हरकत नाही. बेसिक वाक्य आहेत सर. सगळ्यात पहिले ही म्हणते. वा छान. ही आहे सर. ही म्हणते आजोबा आपल्या आतल्या दाराची चावी कुठे आहे? अरे वा वा, आता माझं वाक्य आहे की नाही नाही आजोबा नाही आम्हाला कळलंच पाहिजे नक्की आतल्या दारात काय आहे. अरे वा 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 छान त्याच्यानंतर छान. तुमचं आहे. मला माहिती आहे. हा. तुम्हाला माहिती आहे ना सर. हो, पाठ आहे ना हा, की नकारे पोरांनो आत नका जाऊ. हा, नको बरोबर हा, छान छान. इतिहासाच्या अंतरंगात डोकवायला जाल हा छान. तर त्यातली भूत वर्तमान जाळून टाक. जाळून टाकला मला पाठ आहे. हो हो अगदी 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 हा. ते आतलं दार शांत आहे त्याला शांत राहू द्या. शांत राहू द्या. होय हरकत विनाशाला कारण होऊ नका. नाही रे, मी काय होणार नाही नाही बाबा. नाही, तुम्ही नाही, तुम्ही नाही. तुम्ही असं म्हणायचंय. हा म्हणायचं हो काय अर्थ नाही. पाठ आहे छान, ना? छान. एकदम आहे बघ, काय काय
हे एवढं काय टेन्शन नाहीये चला आता तालीम करूया सर. हो हो चला मग हॉलमध्ये जाऊया तालीमच्या चला सर चला, सुरू करूया आपण हे. सर सर होय. सर तालीम म्हणजे असं हॉलमध्ये जाऊन नाही, म्हणजे नाटकाला करतो तसं नाही सर. नाही का इथेच अरे, रिहर्सल. इथे मावेल हे तालीम? येस येस. पीपी एकच मिनिट सर सर. तुम्ही बसा सर, आलो मी दोन होय, मिनिट. होय, इकडे होय. गरजच नाहीये हा ते आमच्याकडे कसं असेल अरे तालीम बिलीम कशाला पाहिजे आता, डायरेक्ट टेक करून ना 3 वाक्यांचा सीन आहे यार पीपी. अरे त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी म्हणजे माझा आउट टाइम आहे 6चं. हा कसला आउट टाइम? अरे 6चा आउट टाइम पीपी. मी आल्यावर बोललो ना आज का पता आहे ना, तू बोलला हो. आज का पतायना मध्ये आज माझा आउट टाइम हे कसं कळलं मला? निखिलने तुला, अरे माझी फ्लाईट आहे 10चं पीपी. कसलं फ्लाईट? अरे साऊथ आफ्रिकेला माझा शो आहे 1 पात्रीचा. कुठलं? ओंक्या ओंक्या ऑरक्या नावाचा. मला जायचंय साऊथ आफ्रिकेला. हे असे एकपात्री शो करायला कोण इन्फ्लुएन्स करतंय तुम्हा सगळ्यांना? जाऊ दे ना यार पीपी. ऐक ना ओंक्या, ऐक बने बने हा म्हणतोय याचा आउट टाइम आहे, मला का नाही सांगितलं? त्यांनी सांगितलं ना आता सर. त्याने आत्ता सांगितलंय बने मला. मुळात कोण देत आहे आउट टाइम? शूटिंग डेला दुसऱ्या कमिटमेंट का घेतायत ऍक्टर्स? मला कळत पीपी पीपी माझ्या डेट नव्हती आज, सर आहेत म्हणून मी आज तुला डेट दिली. तू असं नको बोलू आता. दर्शक बरोबर आहे, पण ऐक ना ओंक्या. दर्शक हलत चक्कर हे हळू हळू करा ए ए हळू करा त्यांना सांग थांबा जरा. शिवाली. होय, 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 होय. शिवाली. सॉरी मी म्हंटल कम्फर्टेबल होईल आपला सीन आहे तर एकत्र नाही नाही नातीच्या वयापासून इथे बसवलं पण नात अशी नसते हो कधी चक्कर यायला लागली सॉरी आय सो सॉरी नाही सॉरी नाही मुलगी चांगली आहे पण काय हो वयाचं ते असं असं केल्यामुळे नाही, नाही, सर. अरे, चला, छान आहे हे करूया सर, रिहर्सल करूया. हे करूया आपण रिहर्सल करूया तो म्हणत होता नको करूया. नाही 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 रिहर्सल पाहिजे बाबा आमच्या काळी तुम्हाला सांगतो आमच्या काळी आम्ही 3-3 महिने रिहर्सल 3 अंकी नाटक 1 अंक 1 महिना वाव रिहर्सल सुरूच असायची म्हणजे विदाऊट रिहर्सल असं नाटक करणं म्हणजे लंगोट न घालता कुस्ती खेळण्यासारखं आहे वॉट लंगोट वॉट लंगोट 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 इथे बांधतात ना, नाही त्याला लंगोट त्याला म्हणतात लंगोट म्हणतात. आणि इथे बांधतात त्याला काय म्हणतात रे पीपी? मुंडासा. मुंडासा. मुंडासा वाव तुमच्या बरोबर असलं ना की नवीन शब्द शिकायला मिळतात मुंडासा लक्षात पण ठेवते, लक्षात पण या, ठेवते. या. चला 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 चला. हा सर आपण एक पटकन एक चक्री टाईप. होय होय माझं काय पहिलं वेळ आहे ना माझी पिक्चर पाहिजे नो प्रॉब्लेम दिस इज युअर फर्स्ट टाइम हो होय होय आपण कसं रंगभूमीवर रमणारी माणसं ना आपण Yeah. शेकडो प्रयोग केलेत रंगभूमीवर हा पण बापू मला म्हणाले नाही चित्रपट करायचं म्हणजे करायचा ओह माय गॉड मला माहित नव्हतं ते पण सिनेमात काम करायचे नाही कोण बापू कोण वाटतायत तुला? ते मी शेंगा खाल्लं नाही टर्फल उचलणार नाही ते वाले ते लोकमान्य टिळक. तुला जे बापू वाटतायत ते महात्मा गांधी. येस ते पिक्चर मध्ये काम करायचे त्यांनी कधी पिक्चर बघितले पण नाहीत. त्यांच्यावर पिक्चर बनलेत आणि ते जग बघतंय. हे जे बापू म्हणतायत ते शांताराम बापू. शांताराम बापू आय डोंट नो कोण आहे ते आय डोंट नो व्ही शांताराम. ओके वी शांताराम व्ही शांताराम नाही, व्ही शांताराम. ऐक ना शिवाली तू शांताराम. हा? अरे शांताराम बाबू हे माहिती शांताराम बाबू I don't know. अरे मला बोलवलेलं 2 आके 12चं शूटिंग होतं Oh, really? हा मला तिथून बोलवलं मला म्हणाले तू जेलरची भूमिका कर आदिनाथची मला Protagonist तो main. हा, मला ते म्हणायचे चित्तरंजन इकडे ये हा, मला लाडाने ते चित्तरंजन म्हणायचे ओके वा. मला सांगितलं ये इकडे ये चित्तरंजन नाईस तू मग आता ही भूमिका कर कुठली ती ह्याची आदिनाथची हा मेन. कसं आहे रंगभूमीवर तळपणारा सुरू आहे तो आता ह्या चित्रपटांच्या क्षितिजावर दिसला पाहिजे म्हणे ओ क्षितेश हो क्षितेश शांत बस. हा, सर हा. त्याने म्हणलो "ओ बाबा आमची रंगभूमी बरी आहे बाबा हा, तिला पोरकं सोडून मी काही इकडे येणार नाही पण संध्याजींनी ऐकलं नाही ठीक आहे ठीक आहे. ओ रिअली हा संध्याजींनी माझा आहे संध्याजींनी माझा सर 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 संध्याजींनी होय होय संध्याजींनी माझं काही ऐकलं नाही 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 नो प्रॉब्लेम. सर सर आता आपण ना पटकन रिहर्सल करूया. रिहर्सल करूया हो. एक वाक्य तरी ऍटलीस्ट पटकन लक्षात येतील. छान, छान. नंतर कोण काय होय, होय, बोलणार. छान होणार छान होणार ऍक्शन ऍक्शन. ऍक्शन ऍक्शन फिल्म्स मला जेवढ्या ऍक्शन फिल्म्स त्या काळी विचारले गेले होते धरमवीर मॅन्जीनी केला होता मॅन्जी माहितीये का मॅनजी मॅनजी नाही माहित. मनमोहन देसाई त्यांना मॅन्जी आम्ही मॅन्जी म्हणायचो त्यांना, या. हा. मला बोलवलं सेटवर धरमवीरच्या कर बाबा धर्मेंद्रचा रोल पण मी त्याचा कॉस्ट्युम बघितला या. हे असं टेबल लॅम्पचं ते चढवलेलं होतं इथे असं मला हे बाबा अंग प्रदर्शन अरे बाबा जमणार नाही बाबा अंग प्रदर्शन आम्हाला करावं लागतं काय सिनेमाची रिक्वायरमेंट असेल शिवा. जरा जरा हिला थांबवा आता.
सर आपण सुरू करूया ना आता सुरू करूया आपण छान करूया आपण Yes, 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 yes. हा, चला 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 ऐक ना पीपी बोल ना, बोल ऐक, ना. वा, पीपी. छान हिचं अकलेचं धरण जर फुटलं ना तर भली भली गावं वाहून जाते I know. एक काम करूया का माझं पटकन उरक ना नाही असं नाही करता येणार त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं काय ना पहिली फिल्म आहे त्यांची त्यांना सवय नाही कॅमेराची ते म्हणाले सगळे सीन कॉम्बिनेशन मध्ये करा आणि जरा त्यांच्या कलेने घेऊया ना काय झालंय हे? नाही सर काहीच नाही काहीच नाही sir, काहीच नाही सर काय झालं सुरू करा मस्त होणार Yes, छान होणार. sir, चल, 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 चलो चल. चलो चलो रेडी हा, हे मला खूप आवडतं मी नाटका वेळेला पडदा उघडायचा ते उभं राहून सगळे प्रार्थना वगैरे म्हणतो छान पडदा Yes, sir, उघडतो प्रेक्षकांना बघून मग सुरू आमचं अनेक हजारो नो प्रॉब्लेम नो आमच्या प्रॉब्लेम काळात सर असतात. आपण रिहर्सल बापू पहिल्या रांगेत बसायचे त्या काळी हो 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 मोठी गोष्ट चलो 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 रोल कॅमेरा ए बाबा ए लाईटचं बघ हे लाईटचं बघ बाबा काय काम करतोस Lights. लाईट द्या लाईट्स द्या लाईट्स वर अरे लाईट्स एकदा मी तुम्हाला सांगतो बाबा वर्धम थिएटर होतं कुडाळचं या लाईट गेले हो, मग? प्रयोग सुरू लाईट गेले हातात कंदील घेतला आणि समोर सांगितलं प्रेक्षकांना कंदील हे चालेल का कुणाला काही खटकलं नाही मग? अख्खा सायलेन्स प्रयोग झाला. सायलेन्स सायलेन्स ऑन द फ्लोर झाला, सायलेन्स झाला. सायलेन्स काय करणार एवढं लांब काय तुझं इकडे ये तोंडात ना शब्द नकोय बने मला तुझ्या सांगतो तेवढं काम कर मस्त बस इथे सर तुम्ही रेडी आहात ना माझा काय नाही सर माझं काय बोलो की बरं, ठीक Yes, आहे. चलो चलो चला चलो चला चलो छान, मजा यायची आमच्या काळी रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन आजोबा हा. त्या आतल्या खोलीची चाबी कुठे आहे थांब 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 बेटा थांब थांब चाबी नाही बेटा चाबी कसं म्हणतेस तू चाबी कुठे नाही आहे? बेटा चाबी सर ठीक च आहे आहे ना तो चाबी नाहीये बेटा च चंद्र हे सगळे च वेगवेगळे असतात बेटा चखलीतला च वेगळा असतो हे बघ तर अशी कर तू जरा एक वेळा बस तर गम 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 अगं नाही हे नको, हे काय नको. करू? चुकून झालं माझं हे नको करू पीपी ऐक ना पीपी ऐक ना सोड ना माझं पटकन माझी क्लोजेस काढून घेणार आहे आरापारप कशाला तुला बाकी सोडून दे ना नंतर करतील ना ते तारा रंपम आणि त्यांचं जे काय ते तारा रंपम नाही करत आहेत ते हे काय ते? एक्सरसाइज आहेत ह्या पुढे 4 सीन आहेत पीपी ह्या पहिल्या सीनला तर एवढा वेळ लागला नंतर तुला माहितीये कसा वेळ निघून जातो फर्स्ट टाइम डिरेक्शन करतो यार दे ना थोडा वेळ लंचला तुझा 1 तास जाणार पीपी येणार तुला दे ही वेगळी गंमत असते आपले शब्द उच्चार सर सर आमच्या काळी रेडी आहे सर 3 महिने शब्द उच्चार होय, होय, हा. आपण शूट करूया सर हा 3 महिने शब्दोच्चार आम्ही फक्त कशाला मरायला जातो त्याच्याशी बोलायला दाखवत होते काहीतरी तो विचारत होता तुला काय तुला नाही सांगायचंय सगळं आवाज नाही पाहिजे माझं काही नाही आहे ना नाही सर. माझं सर रेडी आहे ना तुम्ही रेडी रेडी छान करूया चलो 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 छान, रोल छान. कॅमेरा रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन आजोबा आतल्या दरवाजाची चाबी कुठे आहे नाही आजोबा आज आम्हाला कळलंच पाहिजे त्या आतल्या दरवाजात नक्की काय आहे बापरे हा बोला आजोबा आतल्या खोलीत तुम्ही जाऊ नका कारण आत आहे सैरंध्रीचं दुःख अरे कारण आत आहे कोळ्याचं जाळं आणि त्या जाळ्यात सर, अडकलाय सर, सर, सर. सैरंध्रीचा दुःख सर, सर. नाही नाही सर, नाही नाही विधात्या! अरे थांबा सर थांबा थांबा सर थांबा 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 सर कसं वाटला हा सर छान झाला हा सीन छान झाला नाही झाला सर छान पूर्ण आलाच नाही सर मी केला पूर्ण 3 वाक्य होती मला माहित नाही सर तुम्ही कुठली भलती वाक्य बोलात कुठलं सैरेंद्रीचं दुःख सैरेंद्र वेगळंच बोलताय ना सर सैरंद्री ओ हो 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 फुटलेला कप नावाचं नाटक होतं त्यातलं आहे ती सैरंद्री मग ते नका बोलू सर हो 250 प्रयोग केले ना अरे त्याचे. चांगलं आहे सर डोक्यात राहिलं त्याचं पण आता नका बोलू सर अरे, आता नाही आता आपण फक्त ह्या सिनेमातली वाक्य बोलूया हो, चालेल, हा? चालेल. मग ते ते- खूप वेळ चाललाय ना त्याला पण आउट टाइम आहे पीपी नाही होणार आहे पीपी अजून 2 महत्वाचे मोठे सीन आहेत ते नाही होणार आहेत आपले 6 पर्यंत करतील ते पहिलीच वेळ आहे त्यांची फिल्म मध्ये कोण काय यार सर सर हे, पहिले त्यांना थोडं हळू बोलायला सांगा ना तो रेकॉर्डिस्ट वैतागलाय तो त्यांच्या तोंडाला डबल टेप लावलाय मोठ्याने बोलतात शपथ. याच्यावर बोलले कसं रे काय झालं काय नाही सर काय नाही काय झालंय तुम्ही ना फार मोठ्याने बोलताय तर जरा हळू नाही पण शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला पाहिजे ना म्हणून तो मोठाने बोलतोय मी. सर हो पण सिनेमा थिएटरला लागणार आहे सर अरे पण सिनेमा थिएटरला शेवटची रांग असते असं नाही ना आवाज गेला पाहिजे ना तिथपर्यंत हे टोचलं आ, हा. काय केलं तुम्ही ती माईकची पिन आहे सर माईक लागलाय सर हो, तुम्हाला हो, तर हो. तुमचं सगळं रेकॉर्ड होणार आहे हा बरं हे तुम्ही हळू बोला सर हा हळू बोलत चाललेलं आहे. तेच अपेक्षित आहे हा सर हो, हरकत नाही हरकत चलो रेडी 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 रोल कॅमेरा चावी रोलिंग या रेडी एक अपना ऍक्शन आजोबा
आतल्या दरवाजाची चावी कुठे आहे? अरे वा, एक मिनिट, छान छान चावी म्हणाली. ए बाबा, हे 10 रुपये घे बक्षीस. वा 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 पुरी. कट कर रे बाबा, ही सर. चावी म्हणायचं. हा, छान बोललीस सर, बडा. सर काय अरे चावी म्हणे, मला आवडलं तिने. मग अरे म्हणजे मी बक्षीस दिलं तिला. नका देऊ ना सर. माय बा, माझी सवय आहे. नाटकात कोणी असं केलं की हळूच मी यायचो, प्रेक्षकांना कळायचं नाही, 5 रुपये हळूच सरकवायचे तिच्या हातात. तिला केवढं बरं वाटायचं मला सांगा. हा? सर हे वा, स्टेज- छान बेटा. सर हे स्टेज नाहीये ना सर, हा, हा. कॅमेरा आहे सर. बरं. मी तुम्हाला जे गपचूप वाटतंय ना ते सगळं दिसतंय, इथून शूट होतंय सर. अच्छा, हे दिसलं का? मग हा कॅमेरा कशासाठी, तुम्हाला आरसा म्हणून ठेवलाय का सर? नाही की नाही, अरे, बरोबर. याच्यात सगळं शूट होतंय सर. पहिल्यांदाच करतोय त्यामुळे लक्षात नाही आलं ना पण माझं. आता लक्षात ठेवा सर, हा होय, इथे चामखीळ आहे ना, होय. तोही दिसतोय त्याच्यात सर. अरे बापरे. प्लीज हे असं दाखवू नका सगळं, नोट बीट देणं. हा बरोबर ठीक आहे. आपण सीन वरती फोकस करूया. हो, Okay, हो. sir? अरे काय. Yes, छान thank होत you. आहे, छान होत आहे. छान होतंय, मस्त होतंय सर, छान होतंय. सर सर रेडी. आणि थांब ना, चल चलो चलो चलो, रोल कॅमेरा रोलिंग. अँड ऍक्शन. आजोबा, आतल्या दरवाजाची चाबी कुठे आहे? नाही आजोबा नाही, होय, हो. आम्हाला कळलंच पाहिजे त्या आतल्या दरवाजात नक्की काय आहे. म्हणजे आतल्या दरवाजात जाऊ नका. कारण आतल्या दरवाजात आहेत इतिहासाच्या आठवणी आणि त्यात आहेत रक्तबंबाळ झालेले समशेरी आणि त्यावर माझं रक्त लागलेलं आहे. आणि ते रक्त नाहीये, माझ्या पराक्रमाच्या खुणा आहेत. खुणा, या खुणा ज्यांच्यावर अख्खं राज्य तुम्ही उभं केलं. पण लक्षात ठेवा, हे कसं कड्याचं राज्य आहे, तुमचं राज्य नव्हे. आणि या ज्या खुणा आहेत, त्या हे करून मी काय करणार? कट. अजून आहे, थांबा. कट. कट हा तुम्हीच रचलेला आहे इतिहासाच्या विरुद्ध. तुम्ही जर इतिहास बदलायला गेलात तर इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार, म्हणजे विचारणार. तो तुम्हाला विचारणार, तुम्हाला विचारणार, तुला ह्याला सुद्धा प्रश्न विचारणार. आता काय संबंधच आम्ही नाही जायचं. अपना अपना. ऐका, काय करताय? काय करताय हा प्रश्न तू मला विचारतोस? तुला लाज नाही वाटत? थांबा, लाज नाही वाटत तुला? थांबा. आई थांबणार. हे वादळ आता थांबणार नाही. हे आता तुफान झालेलं आहे. हे वादळ आता थांबणार नाही. सर, अरे गेले पिपी, ते गेले. गेले. अरे ते रिक्षा, अरे रिक्षा थांबव पिपी. अरे ते बसून गेले पिपी. पिपी ते अरे ते गेले. घरी गेले स्टेज सोडून. पिपी, मला पिपी. मला त्यांना 10 रुपये द्यायचे होते, त्यांनी खूप छान केलं होतं. आता रे आता युजली तू डिरेक्टर असतो तेव्हा काय बोलतोस शेवटी? पॅकअप. वा वा वा, खूपच इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. मलाही तुम्हाला 10 रुपये द्यायचे. मजा आली. प्रसादा, अफलातून अफलातून. सम्या, ला जवाब केलंस. काहीतरी वेगळाच आवेश होता तुझा. तो म्हणजे तो तुझा प्रवेश सादर करायला सुरुवात केल्यानंतर तो होताच, पण ओव्हरऑलच त्या कॅरेक्टरचं काहीतरी वेगळं तू पकडलं होतंस आणि ते फार इंटरेस्टिंग होतं. फार मस्त बने, मस्त. एकच टायमिंग होतं ते इतकं फॅन्टॅस्टिक होतं. क्या बात आहे शिवा, मस्त, खूप मस्त अटेम्प्ट केलास वेगळा. राऊत, आवाज बदलून जे तू केलंस त्यापेक्षा नॉर्मल जास्त छान केलं. नॉर्मल जास्त छान वाटतं, पण इंटरेस्टिंग काहीतरी एक एलिमेंट यायला पाहिजे, तो आला. पीपी फॅन्टॅस्टिक, मस्त स्किट होतं, मला खूप आवडलं. वंडरफुल. सई. क्वालिटी परफॉर्मन्स होता, मला फार आवडला. सगळ्यांची कामं उत्तम. राऊत, एक रिक्वेस्ट आहे, या आवाजात एक स्किट झालं पाहिजे. फारच विलोभनीय आवाज होता आणि आम्ही तो खूपच एन्जॉय केला. सॅमी, एकतर दिसतोयस एवढाच चिकणा, फार मस्त दिसतोयस. मला असं ऑनेस्टली वाटतं की तरुण पिढीने हे कधीच विसरू नये की तुम्ही पण एक दिवस म्हातारे होणार आहात आणि ह्याची जाण ठेवून कायम जगलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. मला या प्रहसनातली एक गोष्ट खूप आवडली की पीपी, तुझा कितीही संताप होत असला तरी तू डिग्निटी नाही सोडलीस. त्या माणसाचा अपमान नाही केलास किंवा त्याला कुठेही ह्युमिलिएट नाही केलंस. ही इतकी सुंदर लिखाणातलीच गोष्ट होती की ती खूप हृदयाला भावली. शिवा, खूप भारी, मस्त बेरिंग पकडलं होतं. बने, आज दिन बनी.
मंडळी आज एका राजाला मिळणार आहे एक सिद्धी. चला बघूया त्याला त्याचा कसा उपयोग होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. केलं कसं आहे कडक इथे आला जाम भारी केलं की तू कडक आहे म्हणजे केलं खायची जागा ही माझ्या शुंभरासनाने शुंभरासनावर बसून तू केलं खातोस बसायला. कशाला भडकताय एवढे तुम्ही? कशाला भडकताय? इतकी वर्ष सिंहासनावर बसून जनतेला केळी देताय तुम्ही. त्यातलं एक केळ मी खाल्लं तर काय झालं? मोठा सामाजिक मारतोय जल्ल ललकारी दे लोकांना कळलं राजा आलाय जा. देतो. केलं आहे एवढंच आहे. सकाळपासून नाश्ता नाही केलं मला केलं तरी रे. या ललकारी देतो. बापट बा जाईलाचा मालवणचा खाजा आमचा. बापट करशील कशाला आपटापट एवढी करतो साहेब वाचाड्या. बापट आहे का ते बाद बा मुलाई जायचं आहे ना वाचाड्या. तुझं इतकं वर्ष तू ललकारी देतो तुझ्या अजून पाठ होत नाही. ललकारी कशी द्यायची कशी? इकडे इकडे बस इकडे. बाद बा मुलायचा होशियार वीरों के वीर राजा के राजा पधार रहे हैं. अशी ललकारी दे. या बात आहे. बसा तुम्ही बसा तुम्ही बसा. बचाडे दे 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 ललकारी देऊन टाक चाल बचाड्या. महाराज याले रे. महाराज 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 महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो. हो हो बचा कोण कशाला मुजरा करतोयस? मग रे मुजरा ते करतील तुला. तू तपस्वीच्या बेरिंग मध्ये आहेस. राजा ये माझ्या पाया पड मी तपस्वी मंदाष्ठी. राजा ये माझ्या पाया पड मी तपस्वी मंदाष्टी. ते माझा काय चुकला काय रे? डायरेक्टर सुटला नाही, 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 नाही. काय रे? मी तुमची ओळख अजून क्लिअर नीट सांगा त्यांना. काय झालंय तपस्वी आणि मंदाष्टी अशा दोन शब्दांमध्ये जोडाक्षर आल्यामुळे सर्किट हल्लंय. असं झालं रे. लय थांब थांब मी समजतो नीट करा जरा. थांब 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 राजा ये नाही नको मी तिकडे येतो. थांबू नकोस मग तेच बोलतो. थांबू नको मी तपस्वी आहे पण तुझ्याच राज्याचा माणूस आहे. पण गेली 15 वर्ष मी तिकडे हिमालयात तपस्या करत होतो तप करत होतो. पण काय झालं काल बर्फ वितरला आणि आज मी नेमका तुझ्याकडे आलो. तिकडे बर्फ वितरल्यानं घसरत डायरेक्ट इकडे आला तू. राजा तुला पचकरून शाप देऊ नको, 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 मग? नको, नको. काय पण बोलशील? अरे म्हणजे पचकन आलाच म्हणून मी बोलतोय हा, ना. पचकन माझं काय तुझ्या झालं काय मला सांग. हा यायचं आणि पटकन जायचं. माझं कसं आहे गायब प्रकट हो गायब प्रकट हो. बोलतोय. अरे म्हणजे सोपं आहे पण मी ज्याच्यासाठी इथे आलेलो आहे हे जे एवढं सगळं तप बीप केलेलं आहे ते मला तुला एकांतात सांगायचं एवढं लक्षात ठेव. एकांतात म्हणजे काय राजा तुला ना दोन्ही हाताने शाप दिले पाहिजे. हे झालं होतं. आता नाही माहित मी काय करू. सांगतो थांब एकांत. अरे माझ्या बाबा अभ्यासक्रमात गेलाच नाही मी. हा जाऊ दे थांब थांब. एकांत म्हणजे काय फक्त तू आणि मी बोलायचा बाकी कोणच नकोय. वाचार्या हं? कोपच्यामध्ये मीटिंग करायची असं बोल ना वाचार्या. बरं बाबा तसं कॉपच्यामध्ये मीटिंग करायची असं बोलतो मी. हा चला चला मग कॉपच्यात चल. हा, हा, थांब. हा, याला पाठव याला पाठव याला पाठव. मला आम्ही कोपच्यामध्ये मीटिंग करणार आहे तू निघ आता. जशी आपली आज्ञा. अरे वाचार्या ह्याच्यासाठी कशाला आज्ञा म्हणजे एवढ्याच्या गोष्टीला आज्ञा मागतो बरोबर बरं तिकडे कॉपच्यात. बरं आपण कोपच्या कुठे इकडे जाऊ कोपच्या इकडे. आता नको आता तू गेला तिकडे कशा जातोस. मग कुठे जाऊ त्यालाच पाठवून तू जातोस कॉपच्या तिकडे थांब. महत्वाचं काय तर ऐक मी एवढं तप बीप तिकडून हिमालयावरनं करून आलोय. ते कशासाठी आलोय कशासाठी? तुला काहीतरी सांगायला आलोय. मग सांग ना बा. सांगतो
मी तिकडे आहे ना एक मंत्र शिकलोय. काय बोलतोय? हा, मी असा मंत्र शिकलोय ज्या मंत्राने मी समोरच्या माणसाला गायब करू शकतो. म्हणजे तू मंत्र बोल्यावर मी गायब होणार? गायब होणार. जर तू गायब झालास ना तर ह्याच्यात तुझाच फायदा आहे. म्हणजे तुझ्या मागून लोक काय बोलतायत, हा, राज्यात काय चालू आहे, काय कटकर असताना चालू आहे, हे सगळी तुला कळतील. काय बोलतोस काय? हा, मग म्हणजे तू जर मंत्र बोललास तर मी कुणाला दिसणारच नाही? कुणा नाही दिसणार, म्हणजे खरंच कुणाला पण नाही दिसणार? नाहीच दिसणार. म्हणजे समजा मी आंघोळ करताना मग हा. साबण कुणाला लावायचा? राजा, आंघोळी महत्वाची की राज्य महत्वाचं मला सांग. साबण. साबण? काय बोलतोस तू? राज्य 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 महत्वाचं आहे ना. मग बरं मी काय बोलतो? हा बोल. समजा हा तू मंत्र म्हणताना हा जर का तुझा फंबल पडला बरोबर. तर माझी अख्खी बॉडी गायब होण्याच्या आधी, म्हणजे त्याच्यातलं काहीतरी एखादा अवयव गायब झाला तर मग काय करायचं? राजा, हा? मी तो एखादाच अवयव गायब करू काय, बाकी बॉडी तशीच ठेवू? नको, नको, नको. हा? काय बोलतोस असू तू? दे सगळं. अरे थांब ना, तू बस इकडे, बस बस. आता मी जो तुला मंत्र सांगणार आहे तो नीट ऐक. हा. डोळे बंद कर. चमत्कार तुला दाखवेन मी आता. हा हा. हा. पण डोळे बंद केले उंगल्या नाही करशील ना? राजा, साप खालून देईन वरून काढे ना. गबस जरा, डिस्टर्ब करू का यार मला मंत्र बोलताना. गबस जरा. हा बघ. हा ना 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 ना. शेबलिंग ट्रेबलिंग पपलिंग येबलिंग ट्रिपलिंग गायबिम. काय झालं काय झालं? काय थांब, पूर्ण मंत्र बोलू दे मला. परत बोलतो. रासूस किसकी प्रास्कुस किसकी रुस्किस किसकी गायबूस किसकी. झालं काय झालं काय? नाही मिळाला. बस बस खाली. सांगतो तरी. गायबूस किसकी अदृश्यम झालं काय. झालं. अरे वसरे तू दिसतोस आहेस मला. अरे मी गायब होणार की तू गायब होणार? तू दिसणार ना मला. काय मिळाला. हा गायब झालायस ना. हा पण सगळ्यात महत्वाचं, तू गायब झालायस पण फक्त तू मला दिसणार. जगातल्या कुणाला तू दिसणार अरे नाही. मग काय फायदा आहे? म्हणजे मला कसं पण नाही राहता येणार. वसरे तुला दिसणार आहे मी. राजा, मला ना काय सुचत नाही तुला काय बोलायचं ते, कळलं ना. पण मी खरेच गायब गायब झालायस तू. काय मला दिसत नाही. मलाच नाही दिसणार तू. हो तू कोणाशी बोलतोयस? हा? इथं तो छोट्या होता, तू कुठे गेला? तो तो तिकडे गेला, तिकडे गेला, तिकडे गेला. या वसरे मला छोटा बोलला. तुला छोट्याच बोलणार. आता काय झालंय, तुझ्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ना ते सगळ्या गायब झालेत. बोलतोय? हा, मग राजा हा शब्द पण सगळा गायब झाले, लक्षात ठेव. गायब 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 गायब. अरे कोणाशी बोलतोय? मी तपस्वी आहे ना, मी स्वतःचीच बोलतो. स्वतःची. हा हा हा. टेन्शन घेऊ नकोस. अरे अरे थँक्यू थँक्यू. चांगलंय. हा या राणी सरकार या. कधी एकदम महाराजांना हे सांगतो असं झालंय. अरे वा, महाराजांचा रोजचा असो. अरे अच्छा, पण महाराज कुठे आहेत? महाराज कुठे आहेत? महाराज आणि हे तपस्वी कोण म्हणायचे? ही तपस्वी मंदाश्री म्हणायची. काय भाऊजी कसे आहात? मस्त. अरे ना बाकी. सर तू भाऊजी बोललास त्याला? भाऊजी बोललास तू त्याला? जो राजा नसतो ना त्याला भावजी बोलायचा, असं मला माझ्या गुरुने शिकवलेलं आहे. हे जामच संस्कार. अरे पण महाराज कुठे आहेत? महाराज कुठे गेलेत? काय कळे ना बाबा, महाराज कुठे गेलेत? हा. राणी सरकार काय झालं, शांत का बसलायत? प्रधानजी, आमचं मन अगदी विषण्ण 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 झालंय. या अख्ख्या दरबारात आमचे महाराज कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेले असतील आमचे महाराज? राणी सरकार, त्या टिल्ल्याचा काही भरवसा नाही. तो टिल्ल्या बाहेर कुठेतरी शेण खात फिरत असेल. अरे हा टिल्ल्या बोला बसारा. अरे राजा हा शब्द गायब आहे ना, मग काय बोलणार तो? टिल्ल्या टिल्ल्या. हा, मग गप. राणी सरकार, मला जर तो सापडला ना, तो टिल्ल्या, तर त्याच्या पार्श्व भागावर चापट्या मारावा वाटतात. सेनापती, पार्श्वभागावर चापट्या देणार तुम्ही? हे बघा, आमच्या महाराजांबद्दल हे असे बोल आम्ही कदापि सहन करू शकत नाही. प्रधान, नाही, हरकत नाही का बस. माफी असावी राणी सरकार. ही एकच मना महाराज बोलते. मग माझा चायचा मारी आहे. प्रधानजी,
बोला राणी सरकार. आम्ही तुम्हाला काही तयारी करायला सांगितली होती, केलीत तुम्ही? केलीये. महाराजांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा म्हणून त्यांच्यासाठी केक अरेंज करायला सांगितलं होतं तुम्हाला. केलाय राणी सरकार. नृत्याची तयारी करायला सांगितली होती तुम्हाला. केलीये राणी सरकार. आणि महाराजांसोबत आम्हाला परदेश गमनाला जायचं होतं, त्याची तयारी केली याची तुम्ही? सुद्धा तयारी केली राणी सरकार. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज मी महाराजांवर खूप 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 जास्त प्रेम करणार आहे. राणी सरकार, एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये, एवढी मोठी व्यवस्था कशासाठी करताय? सेनापती, तुमच्या लक्षात आलं नाही का? नाही. मगाशीच म्हटलं मी, आज आमच्या महाराजांचा तिथीनुसार बर्थडे आहे आणि आज आम्हाला त्यांच्यावर खूप 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 जास्त प्रेम करायचंय. माझा वाढदिवस आहे, दे. माझा बर्थडे आहे. हा हा तिथीनुसार कितीनुसार आहे? ही तिथी काय आहे? बस इकडे. कुठे राहिले महाराज? आम्हाला खूप काळजी वाटते. प्रधानजी, शोधा ना आमच्या महाराजांना. हे वसाऱ्या मना प्रकट कर. ती मूड मध्ये आली तर पचकन पप्पी घेतो ना. थांब ना तू ना, तुला लय घाई आहे दुनियाची. थांब, माझ्या घे ना तू, माझ्या घे. तुम्ही असे उभे का? राणी प्रधानजी, सरकार, ते बेडूक कुठे गेले काय कळत नाहीये. प्रधानजी, असं बोलणार आहात तुम्ही महाराजांबद्दल? माफी असावी राणी सरकार. ए जा केक आण. जातोय. राणी सरकार, प्रधानजी, मी महाराजांचा मोबाईल सुद्धा ट्राय केलाय पण आउट ऑफ रेंज येतोय. हे गंडवतोय वसाऱ्या. काय? माझा मोबाईल चालू आहे माझा. मी काय बोललो, तुझ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी गायब आहेत ना, तशी कनेक्टिव्हिटी पण तुझी गायब आहे. मोबाईलची रेंज, तुझा मोबाईल, तुला कोणच फोन लावू शकत नाही, लक्षात ठेव. ही कनेक्टिव्हिटी गायब आहे. गायब आहे. आता नको ना करू, मग मला कसं कळणार? राणी सरकार, तुम्हाला राजांशिवाय करमत नाहीये आता नाही बघवत आहे. हो ना, हो ना. राणी प्रधानजी. सरकार, राणी सरकार, महाराज इथे नाहीयेत, तर महाराजांच्या ऐवजी आपण सिम्बॉलिक किंवा प्रतिकात्मक महाराज म्हणून कोणाला बसवलं तर? म्हणजे सेनापती, काय म्हणायचं तुम्हाला? हा तांब्या, या तांब्याला आपण महाराज म्हणून बसवलं आणि या तांब्याचा वाढदिवस साजरा केला तर? अय्या, काय सुंदर कल्पना सांगितली तुम्ही. चला चला, आपण केक कापून घेऊया. हा, की कपा. चला केक कापूया. सावकाश सावकाश. सेनापती, तांबे कसा केक कापणार? तांब्या केक नाही कापू शकत. काय तुम्ही कापा, म्हणजे तुम्ही कापा आत्ता केक. आपण असं समजू की काळजी वाहू महाराज म्हणून तुमची निवड करू. नियमात तशी तरतूद आहे. मी कावा? हा, कावा. केक कापायला घेऊया. चला या. सेनापती, आणा. आता मीच काळजी वाहू राजा आहे. मला केक कापायचा आहे. केक कापूया. थांबा. अरे वसाऱ्या, काय काय झालं? अरे ऐक ना, हा हा. केक कापतोय, मना प्रकट कर ना वसाऱ्या. अरे नाही, काय झालं, मी नेमका मंत्र तो आठवतोय, विसरलोय म्हणजे. हा, थांब थांब, मला मंत्र आठवू देतो. काय तो भामपाम पाम भामपाम भाम, नाही ना, हा नाही. थांब थांब, हा नाही, हा कुठला आहे तो? चुपुरुक चुपुरुक पुपुरुंग पुपुरुंग, नाही ना, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. चितम गचितम गचितम चितम. असं कुठला मंत्र असतो? थांब जरा, मला आठवू दे, थांब. चुंपुम पुम पुम पुम, नाही, हा पण नाही. शे, अरे तू झाकरू माकरू माकरू झाकरू असेल तो असेल ना. नाही, तो पण नाही. हा, काय? आता मला कळलं. काय? प्रॉब्लेम काय झाला माहितीये काय? मला ना एखाद्या माणसाला गायब करायचा मंत्र येतो, मग पण तो गायब केलेला माणूस प्रकट कसा करायचा तो मला मंत्र येत नाही. अरे वसाऱ्या, एवढा सरभरीत तपस्वी असेल मला वाटलं नव्हतं. खरंच तू हिमालयात गेला होतास का महाबळेश्वरला गेला होतास वसाऱ्या? हिमालयातच गेलेलो. अरे बघ ते बघ, चालले सगळं मला प्रकट कर ना. थांब थांब, मी जरा सुचवतो, आठवतो काहीतरी. थांब जरा, तू थांब बाबा, थांब. कापू कापू सेनापती, कापू. कापा. अरे ऐका ना, अरे तू वसाऱ्या, तू बघ ना, पण काहीतरी कर वसाऱ्या. काय मी काय करू, मला पण काय कळत नाही. कापला त्यांनी. बरोबर. अरे मना 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 खायचं आहे ना केक. महाराजांचा बर्थडे तर आपण सेलिब्रेट केला. मला आठवू दे, थांब. मना म्हणे चाटू तर दे जरासा केक. ऐक ना. प्रकट कर तू, खोबऱ्या काय बघतोस बघ. कारण मला मंत्र नाही आठवत आहे रे. प्रधानजी, महाराज नसताना आपण केक तर कापला, पण तुम्हाला म्हटलं होतं आम्हाला महाराजांसोबत परदेश गमनाला जायचं होतं, त्याचं काय करायचं? राणी सरकार, सगळी व्यवस्था केली आहे. तुम्ही चला तर खरं इथून. म्हणजे आपण खरंच परदेश गमनाला हो, चाललोय? चला, मी दाखवतो तुम्हाला. या. कुठे? आले, थांब, पाठवा केक. कसं? थांब थांब थांब, मला कळलंय.
मी आहे ना माझ्या गुरुजींना विचारतो. हा गुरुजी, आता ह्याला प्रकट कसा करू? हा हा चालेल चालेल. काय बोललो गुरुजी? मला परत हिमालयात जावं लागेल शिकण्यासाठी. किती दिवसासाठी? 14 वर्षासाठी जावं लागेल. 14 वर्षासाठी? आता 14 वर्ष मी इकडेच करू का? मी कुणाला दिसत पण नाही. मी काय करू बचाऱ्या? हो अहो किती वेळ एकटे बसणार? जा, ते गेले परदेशात, त्यांच्यावर जा. इथे काय करताय? अरे वसाऱ्या, मी अदृश्य आहे. मी तुला दिसत नाही. तर तू येणारस काय? मी अदृश्य. काय सांगता? हा? मग मी आता थांबू का जाऊ? आता थांब नाही तर जा. मी अदृश्य. मी तुला काय सांगू बचाऱ्या? नक्की जाऊ? नक्की जा, नक्की जा, नक्की जा. ते गेलेच बचारे. जा तू लवकर. केलं पाहिजे. अतिशय सुंदर कलरफुल सादरीकरण. हास्यरसिक प्रसाद दा. छान, मजा आली. आपल्याकडे दृश्य स्वरूपात म्हणजे नटांच्या स्वरूपात संकल्पना सुचवणारी माणसं आहेत. जसं प्रथमेश आहे, श्रमेश आहे, समीर आहे, पशा आहे. तशी अदृश्य माणसं आहेत जी स्क्रीनवर येत नाहीत पण ती संकल्पना सुचवतात. म्हणजे गणेश सागडे, सुनील डांगे. तर या अदृश्य माणसांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आज अरुण, तुझ्या मेकअपमध्ये तुझे कल्ले जेवढे दृश्य आहेत तेवढ्याच तुझ्या भुवया अदृश्य आहेत. हे मला छान वाटलं मला बघून. आणि चांगलं रंजक सादरीकरण, चांगलं कॉर्डिनेशन होतं, उत्तम सांघिक सादरीकरण. आणि सगळ्यात जास्त मला सरभरीत तपस्वी मला आवडलं. छान होतं, मजा आली. मंडळी, भूतकाळामध्ये एका सेलिब्रिटी स्थळाला नकार देण्याची हुरहुर लागली एका बाईला. चला बघूया त्याचे वर्तमानात काय पडसाद उमटतायत ते. हॅलो, हाय, नमस्कार नमस्कार. मी प्रज्योत पिरपुटे. कालच मी प्रसाद ओक यांचं किस्से माझे खरे करा हे नाटक पाहिलं. धमाल विनोदी नाटक आहे, वेगळा नाट्याविष्कार आहे, पुष्कर श्रोत्री लिखित दिग्दर्शित. हा नाट्याविष्कार तुम्ही अनुभवायला हवा. या नाटकाची खासियत, वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात ते प्रेक्षकांकडून किस्सा मागवतात आणि शेवटी स्वतःचा आहे असा खपवतात. आणि फारच रंजक वळण देतात या नाटकाला. तर जरूर तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहात जाऊन हे नाटक पहा, किस्से माझे खरे करा. काय करतोयस? हा? काय करतोयस काय? बाईट करत होतो एक. प्रसादोकांचा फोन आला होता, त्यांचं नाटक चालवण्यासाठी माझी बाईट हवी होती. त्यांचं नाटक चालवण्यासाठी तुझी बाईट हवी. पण मग तुझं सांगून जर लोक आली असती तर तुझं नाटक का बंद पडलं? ते का नाही चालू राहिलं? सांग ना रज्जो. अंडी आण खायला, अंडी आण. ए नाही, अंडी बिंडीची नाटकं बंद. दे ना, egg काही whites दे. अजिबात मिळणार नाही तुला आता हे एग व्हाईट्स वगैरे. ते सगळं आतलं येल्लो बलक मला खायला लागतं, माझं वजन वाढतं. मग अजिबात नाही मिळणार तुला. नको खाऊस तू येल्लो बोल. मी थोडी सांगितलं तुला खायला. ऐका ना, एवढं टोक नका ना गाठू. मी आता काय ऐकणार नाही. आज सोडीतच नाही. त्याच्या आईला काढकाच काढतो. आज सांगतो. इथं का बुबीरा? एवढं ना, चला घरी. इथं का बुबीरा? घरी चला ना तुम्ही. एवढं कर तुम्ही. थांब, दरवाजा उघड. होय होय प्रज्योत. होय. अरे एक मिनिट. हॅलो, थांबा. कोण आहे? इथं थांब म्हणलं नाही. इथं थांब. हॅलो, काय? परजोत पुरपुटे. आम्हीच. हे घ्या तुमचं पार्सल. आता हिथंच ठेवायचं. ही जाण माझा संबंध संपलाय आता. असं काय? आता हिथंच राहायचं. बाय बाय. हॅलो एक मिनिट. कोण आहात तुम्ही? हा? कोण आहात तुम्ही? काय चाललंय? याच्याशी तुम्हाला काय करायचे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? ही आता हिथंच ठेवायचं. ही हिथंच राहणार. इथेच राहणार म्हणजे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? आता ही जाण माझा संबंध नाही. कोण आहे ही बाई? काय? हॅलो, काय चाललंय? हा, माझ्या घरात कळतंय का तुम्ही कोणाच्या घरात आलाय? काय तुम्ही अरे बघ तर. घरी चला. काय नमस्कार करतेस? पार्सल आलंय म्हणतात. मला काही कळलं नाही. मला पण नाही. ते बोलले म्हणून मी. थांब जरा एक मिनिट. हॅलो, सांग हिला इचरा हिला. हा, सांग काय? सांग. काय बोला? काय सांग? काय सांगा मला. तुम्ही ओळखलं नाही होय मला? नाही ओळखत मी तुम्हाला. कोण आहात तुम्ही? घे. दुसऱ्या ह्याच्या नावानं नास्ती ओळखणं झालंय तुला साधं ती.
एक मिनिट, तुम्ही माझ्या नावाने का नाचता? प्रज्योत नाही म्हणजे हे कोण आहेत हे मला माहीतच नाहीये तुम्ही कोण आहात. नाही तू तुमचं स्थळ आलतं नाही का मला? मी वंदना उकिडवे बघण्याचा कार्यक्रम झालता आपला. बघण्याचा कार्यक्रम झाला होता. ओ राईट, तेच काय राईट काय मला आठवलं काय आठवलं मला एक मध्यस्थी होते, त्यांनी स्थळ आणलं होतं मला. बरं एवढा का हसताय? हा आठवलं येस नमस्कार. बसा yes. काय काम? नाही, एक मिनिट, हॅलो थांब एक मिनिट, तुमचं काय? तुमचं काय म्हणजे तुमचं काय 8 वर्ष झाले ती आमच्या लग्नाला. अरे वा, अभिनंदन, छान. हो का भाऊ? नीट बोला. 8 वर्ष झाले ती, पण भांडणं झाली की नाही सारखं ऐकवती मला. परजोत पुरपुडीचं स्थळ आलं होतं मला, मी नकार दिला त्यासनी. ती वाट बघत होती माझी म्हणून. हा मला म्हणते मी होकार दिला असतं तर बरं झालं असतं, सेलिब्रिटीची बायको असते आज सुखी. माझ्या डोक्याचा भोगा झाला रे आता हिला इथं ठेवून या तुम्ही नांदवा इथं. मला काय माहित नाही आता, मला मोकळं करायचं, मला मोकळं करायचं. याला काय अर्थ आहे? हा? तेव्हा होकार दिला होता म्हणून मी आता नांदवायचंय. मग त्यांच्या मनात भरली होतीस होय तू? त्यांच्या मनात भरली होतीस. भाऊ देते तर काय एक महिना तुझ्यासाठी थांबली होती. म्हणजे एक मिनिट, म्हणजे मला जेव्हा तू बघून गेला होतास त्यानंतर जो 1 महिन्याचा गॅप घेतलास तो ह्यांना होकार देण्यासाठी? विचारते मी काहीतरी, ऐक ना, विचारते मी. मी सांगतोय बघ, जुन्या गोष्टी आहेत ना. जुन्या गोष्टी आल्यात घरात आता ह्या क्षणी. चिडू नको ए, मला नको ना चिडा. हो हे तुमच्यासाठी सगळं जुनं झालंय, आमच्यासाठी नाही. अरे एवढी वर्ष झाले ती लग्नाला, अजून तुमच्यावर संसार करायचं स्वप्न बघती ही बाय. नाही हो, काहीतरी काय बोलत तसलं काय नाही. मग काय तर तसलं काय नाही हो, आता असं नका बोलू. संसार करायचे स्वप्न नाही, काही नाही. शब्द ते टीव्हीवर दिसतात की नाही, मग मला ते सगळं आठवतं म्हणून मी बोलून दाखवते. एवढी मोठी सेलिब्रिटी बघण्याचा एवढा कार्यक्रम. आवडतो ना टीव्ही वाला, राहा की टीव्ही वाल्या बरं. मग नाही असं नका ह्याच्याबरोबर बोलू. फिरत बसती मग. हॅलो कशाला राहती माझ्यावर? होय, बरोबर आहे. नाही मला विचारा, मला फिरायचं की नाही मला विचारा, मला कन्सेप्ट. नाही तुला नाही विचारायचं. ताई तू फिर यांच्यासोबत. नाही तुला पण कळेल सेलिब्रिटीची बायको असणं म्हणजे नेमकं काय असतं ना, ते तुला कळेल. कसं आहे ना, मी सांगते तुला, एक्सप्लेन करते. आपण जेव्हा कुत्रा हगवायला नेतो तेव्हा ते कसं पुढे पुढे पळत राहतं आणि आपण त्याला मागून धरण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली सेम असतं सेलिब्रिटीच्या बायको. काही वेगळं नाही. आपला माणूस पुढे पुढे पळतं, आपण त्याला धरून Language मागे. निघा, नाही language. बरोबर, मी काय चुकीचं बोलतेय? बरं, आम्ही दोघं जेव्हा फिरायला जातो ना छान असं मस्तपैकी, तेव्हा ह्याचं लक्ष, आपलं लक्ष ह्यांच्याकडे, पण यांचं लक्ष आपल्याला कोणी बघतंय का, आपल्याला कोणी ओळखतंय का, हे ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष असतं. बरं, त्यात एखाद्या सुंदर स्त्रीने, एखाद्या सुंदर बाईने जर यांना ओळख दाखवलीच तर यांचा राजहंस होतो. स्वतःच्या डोळ्यात हे सगळं, हे सेलिब्रिटीच्या बायकोचं हे असतं सगळं, कळलं ना? ये नाही करत मी. टीव्ही मध्ये मोठा राजहंस वाटला होता ना तुला. हा बघ की सर माग जरा बघ, बादाक दिसतंय बादाक. हॅलो बादाकच दिसतंय. हॅलो यायला लागा तिकडे टीव्हीत म्हणजे लागा ह्याचं तोंड एवढं दिसतंय हो. अरे पण समोर एवढं साहेब ये ना. एवढंच असतं तो. एक मिनिट, किती इंची टीव्ही आहे तुमच्या घरात? 75. एवढंच दिसणार ना, मग एवढंच. हे काय प्रत्येकाचं काय तोंड मोठं असतं का? काही बोलता. काहीतरी उगाच एक्सप्लेन करत बसलास. मुळात ते त्यांच्या बायकोला तुझ्या बरोबर संसाराचे स्वप्न बघतायत म्हणून घेऊन आलेत. कळलं ना? त्याच्याबद्दल विचार त्यांना. मग माझी काय चूक आहे ती बघते. आणि हॅलो, ते क्लोज असतात, एवढं मोठं नको तोंड. तेच परत बोलतोयस तू. तुम्ही नका सांगू मला, तुम्ही जरा शांत राहा. कळलं का? आणि काय ग, काय म्हणलीस मला? हे त्यांच्या बायकोला मोठमोठ्या हॉटेलात जेवायला नेते ती. माझं लग्न झालं असतं तर मला बी नेलं असतं म्हणून. नेत्यातच. ती नेते ती. मी पाहिलं तर ते दाखवतात ऍड मध्ये, नेत्यात. मोठ्या हॉटेलमध्ये जाता की नाही? बरोबर. आम्ही जातो ना, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो आम्ही, पण फुकटचं खायला जातो. फुकटचं नाही खा. हॉटेलवाले कोलॅबरेशन मध्ये विचारतात यांना, याल का आणि बाईट द्याल का. फुकटचं असतं ते. आणि जेव्हा आम्ही जातो ना, कोलॅब म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात, ते त्या हॉटेलवाल्यांची बाईट देतात, त्यांना सांगतात की हे हॉटेलमधलं जेवण कसं चांगलं आहे, असं सगळं बोलून वदवून घेतात त्यांच्याकडे. सगळं नका सांगा. नाही. आणि कसं आहे, आम्ही जेव्हा जातो ना हॉटेलमध्ये जेवायला, तेव्हा ते जी वाढणारी लोक असतात ना, त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसतं आले फुकटे जेवायला. असं नाही असं ह्याचं तरी एक वेळ ठीक आहे, ह्याच्यासोबत मी पण असते ना, फुकट्यासोबत फुकटी पण आली, हे पण त्यांच्या नजरेत दिसतं. सेलिब्रिटीची बायको आहे तशी वाग ना, सन्मानाने वागवतात. नाही काही सन्मान. तुला वाटतं प्रज्वल, तुला वाटतं ते सन्मानाने वागवतात, ते नाही सन्मानाने वागवत. मागे आठवते तू एक बाईट दिलास एका हॉटेल मालकाला, हा. छोटासा बाईट दिलास. तो मालक म्हणतो
PR ला म्हणतो यांच्या कितना खाया आपके साहेब ने उतना बोला भी नहीं मेरा नाम भी नहीं लिया. ते एखादा सापडतोच ना या सगळ्यात उद्धट तसं. नाही रे उद्धट बिद माझं काय म्हणणं आहे? माझं ना साधं सरळ म्हणणं आहे. जगू ना सन्मानाने, स्वतःच्या हक्काच्या खिशातले पैसे टाका आणि जेवा ना त्याने. काय फरक पडतो? स्वतःच्या कष्टाची भाजी भाकरी खाण्यात सुख नाहीये का? बरोबर आहे. अभिमान नावाची सन्मान नावाची काही गोष्ट असते की नाही? बरोबर आहे. काही कौतुक नाही ते हॉटेल बिटेल मध्ये जाण्याचं, ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. नाही नाही ताई बरोबर आहे तुमचं. ए मी करतोय का असं? हा चायनीजला घेऊन जातोय तुला, टेचात बसून खातीस का नाही? चिंबूड वडीत वडीत हा? त्याला माझाच म्हणतीस. अरे एवढूसा टाइमपास केला या शेजवानला. तुझ्या बापानं शेजवान म्हणलं होतं शेजवानला. काहीतरी सिरियस चालू. तो हसतोय का तुझ्यावर? ए बेने तो हसतोय का तुझ्यावर? शेजवान म्हणतीस तरी आणून देतोय का? तर बाबा हे पैसे देणार आहे आपल्याला, ह्याला मान द्यायला पाहिजे. आहे की नाही ताई? तुम्हाला खोटं वाटेल, मी आहे की नाही बिल भरतोय तेव्हा कडक मध्ये 20ची नोट ठेवतोय खाली टिप म्हणून. तेव्हा 20 सॅलड मारतोय, शेड समजून सॅलड मारतोय आपल्याला. आपला असंच असतंय. आमचं का वेगळं असतं. हे नाही ठेवत होय. नाही टिप ह्यांना मिळतात ना पैसे, हे का आम्ही- टिप ठेवतील? नाही नाही आमचं कसं आहे बघ, कसं असतं आमचं की आम्ही सेलिब बनून जेव्हा जातो हॉटेलमध्ये तेव्हा मग आमचंच प्रमोशन असतं ना ते, की आम्ही त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन करतो, मग आम्ही फोटोज देतो, व्हिडिओज देतो, तर मग ते आम्हाला पैसे देतात. इट इज लाईक अन इव्हेंट टू अस. सुपारीच असते एक पद्धतीची. आणि शेवटी आम्ही प्रमोशन केल्यामुळेच तुमच्यासारखे सामान्य लोक त्या हॉटेलमध्ये जातात. मी नाही जात. नाही सगळ्यांना मी नाही जात. मी फक्त लाल टेबल बघून जातोय. म्हणजे लाल स्टूल बघून जातोय. म्हणजे आमचा ठरला ना चायनीज वाला हो, लाल स्टूल वाला. आणि त्याचं कसं असतंय, स्टूलाच्या मध्ये असं एवढं भॉक असते, बॉट टाकायचं, उचलायचं, पाहिजे तिथं ठेवायचं, जाऊन बसायचं. ही बिनी मला विचारते, अहो त्या स्टूलाच्या मध्ये भॉक कशाला असते? आता भॉकाचं काय काम असते हो? बॉट घालायचं, उचलायचं, ठेवायचं, बसायचं, खायचं. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. काय कौतिक सांगताय त्या स्टुलाचं? तुम्हाला काय कळणार नाही ताई? तुम्हाला आयतं मिळते की नाही भाजी भाकरी सगळी? काय आयतं मिळते की नाही? मला तिथं किचन मध्ये राबायला लागतंय, माझं मलाच करायला लागतंय, माझं मलाच खायला लागतंय. मग कधीतरी वाटतं ना हो ताई, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असं पॉश मध्ये जावं, एकदम वाटतं ये शेजवान खायला नेतात तिथं. शेजवान तिथं तो ड्रॅगन आग ओकत असतो आणि घरी आल्यावर तुम्ही मग आग ओकत असते. दुसऱ्या दिवशी मला ताक घुसळायला लागतंय, मग पोटात थंड पडायला. मग वाट ताईंना तसं नाही, पण त्यांना कुठं काय करायला लागतंय? हाताखाली नोकर आहे, ती सगळं आयतं मिळतंय. माझ्यासारखं नाही. एक मिनिट, कुठले नोकर? काय बोलताय? मी पाहिले. कोण सांगतं तुम्हाला हे? पाहिले ते पोट जाहिराती करतात की नाही? नाही, नोकर कसले? वेळेत पगार तर हातात यायला पाहिजे ना. कसले नोकर चाकर? एक नोकर नाही. हे काय करतात? एक मिनिट थांब ना. नको सांगू नको सांगू. तुमचे काय करतात? हे जॉब करतात फॅक्टरी. म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार हातात येतो ना यांच्या. त्यांना 90 दिवसांनी पेमेंट मिळतं. बरं तेही कधी कधी लेट होतं, तर हेच आधाच्या सारखे फोन करतात भिकार की मला द्या ना माझं चेकअप मिळेगा. नाही 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 महिन्याला नाही मिळत. बरं काय ना, ह्यांची इंडस्ट्री वेगळीच आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, ह्यांना वाटतं खूप सिनेमे करावे. आहे ना, सिनेमामध्ये हवा तसा पैसा नाहीये, पण सिनेमा म्हणजे काय, नशा आहे बाबा. म्हणून ते सिनेमे करतात. नाटकाचं पण तसंच. नाटकात पण हवा तसा पैसा नाहीये, पण नाटक काय आहे ना, पॅशन आहे passion ना. आहे, हा, ते- म्हणून ते हे सगळी कामं करतात, समाधानासाठी करतात. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढा पैसा नाहीये या आहे 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 पैसा आहे, पैसा मिळतो, म्हणजे आहेच. होच मिळतोच. म्हणजे काय झालंय बघा, मी डेली सोप करतो, त्या डेली सोपच्या प्रोडक्शन हाऊसचेच पैसे का अडकतात नेहमी मला माहित नाही, पण बाकी सगळे डेली सोपवाले वेळेवर पैसे देतात. माझे मित्र आहेत ते MHJ नावाचा कार्यक्रम करतात, तिथे आहे. महिन्याच्या महिन्याला डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर पैसे, एकदम कडक. म्हणजे हे गेले होते तिकडे ऑडिशन द्यायला 3 वेळा. हा बाहेर काढलं त्यांना. नाही, मला असं नाही, मला बाहेर नाही काढलं. तिकडे ते एक पांढऱ्या केसांचे होते ते जज, ते मला म्हणाले की तुझी कॉमेडी थोडी स्मार्ट आहे असं ते म्हणाले. मग मी त्यांना म्हणालो मग ते म्हणाले की हा आम्हीच अजून तेवढे ग्रो नाही झालो ना, मग तू जा. हा पण मग ते मला म्हणाले की जेव्हा आम्ही तुझ्या लेवलची कॉमेडी करू ना बाबा, पहिले तुला, पण आता मग तू जा, असं ते मला. पण मग इथे प्रॉब्लेम नाहीये, पण ह्यांचीच एक नाही, नाही, आहे अशी, जिकडे पैसे आणि ते नोकर वगैरे हे तुम्हाला कोणी एक काही मिनिट, मी सांगतं. करणार सगळं. बघ बघा तुम्ही, गप्रे. एवढी बॉम्बा आहे बघ पैशांची. आणि मोठी बोलली होतीच ना, ह्यांच्यावर लग्न झालं असतं तर करोडपती असती मी, म्हणून करोडोंची मालकी नसते. ते आहे, काय? ते आहे. काय आहे? आता
ताई ते आहे करोडपती नाही काय मला सांगा. मी ते पाहिलंय फेसबुकवर पाहिलंय. काय पाहिलं? सगळं दाखवतात त्याच्यात. तुमचं घर दाखवतात, गाडी दाखवतात, पैसा दाखवतात, पाऊस पण दाखवलाय. पाऊस दाखवलाय? हे मला माहितीये कशाबद्दल स्पाऊस बद्दल बोलतात. बायको, बायको, हा. नाही का तुमचं आणि ते दुसरे होते शार्दूल किरकिरे. ते झालता की नाही आमची इंटरव्ह्यू एक तुमचा? news आली होती. हा. पाऊस दाखवला होता. त्यांच्या पाऊसचा फोटो वेगळा होता. हो, हो. तुमचा. आणि तुमच्या पाऊस बाप्याचा फोटो दिलता तिकडं. हा, मला माहित नाही. माझी बायको म्हणून एका पुरुषाचा फोटो दिला होता. मला माहित नाही का. पण ते पण ठीक आहे. म्हणजे ते होतात चुका त्या. पण तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याच्यावरून ते सगळं खोटं असतं. मुळात ज्या ऍपचं नावच फेकबुक आहे तो काय खरं सांगणार. हे कळलं हो. ते कळलं ते खोटंच असणार ते कळलं. पण तुमचं बँक बॅलन्स दाखवला ना त्यांनी. किती दाखवलं? एक दुसरे होते ना शार्दूल. हा ते 41 कोटी दाखवलं त्यांचं. शार्दूलचा. आणि ह्यांचा किती दाखवलं? 49 कोटी. ताई हसू नका. ताई हसू नका. 49 कोटी मग लय झाले हो. लय 49,000 जरी एकत्र हातात आले ना लय होतील आमच्यासाठी. पण नाही होत. 49 कोटीचा मालक बघायचंय तुम्हाला? लय हे आहे. काय 49 कोटीचा मालक. सॉरी सॉरी नको करत जाऊ हे. गप. मागे लय आहे ती. नको ना करत जाऊ हे. आईला लगा अरे त्यांचा गैरसमज दूर केला. माझी घरची बनियन आहे ना ती. सॉरी सॉरी. ही म्हणजे लगा शिम टू शिम लाल स्टो लागत आहे. काय वाटता करून चाललं पाहिजे. ऐ. चला देतो चाय दे. लांबून बोला माझ्याशी लांबून बोला माझ्याशी. काय लगा कशाला त्यांच्या समोर लाज वाटाय पाहिजे लगा. 49 कोटी कमावता ना असलं घालताय बोक पडलेलं. अरे हे जायला माझ्याकडे 49 कोटी असतं का नाही सोन्याचं बन्यान घालून फिरलो असतो. लोक मी म्हणले असते जायला बोका आहे ती पण सोन्याची आहे ती म्हणून. राहू दे. राहायचे होय तुला इथं. ते बनियन राहू दे. तुमचं काय माणूस बघा ना लय सोन्यासारखा माणूस आहे तू. काय सोन्यासारखं आहे. सिरियल मध्ये कसला रोमॅन्स करतोय बघितलाय का? जातोय तिकडं गजरा मारतोय त्या हिरोईनीला काना जाऊन आय लव्ह यू बोलतोय. म्हणजे घेतोय एक मागून आणि मग लय भारी रोमॅन्स करतात. तुम्हाला नाही जमत तसा मग तुम्ही. अगं बेने तो कानात काहीतरी बोलल्यावर मागणं बासरी वाजती. आता मी तुझ्यावर रोमॅन्स करताना बासरीवाला ठेवू का आपल्या माग. अरे आणि लयच जर जोरदार रोमॅन्स पाहिजे असेल तर बँडवालीच बुक करतो. होते राडा त्याच्या दणका म्हणून. काय बोलताय? एक मिनिट काय भाऊ. सांगते यांचं मला तू. नाही करतात पण हाय की नाही हा ताई? म्हणजे काय मी सांगते तुम्ही जो रोमॅन्स बघता ना तो त्यांना टीव्हीवरच जमतो आणि तिथेच संपतो त्यांचा रोमॅन्स. काय बोलते. ऐक तर काय होतं ना उरला सुरला हिरो जेव्हा घरी येतो ना मेकअप काढून तेव्हा डोळे असे खोल आत गेलेले असतात. इतका दमलेला असतो ना माझा नवरा की मीच म्हणते बस झाला रोमॅन्स नको करू झोप आता शांत झोप. एवढं नको. काय तिकडे त्या हिरोईनला ते गजरा मारतात पण इथे त्यांची हिरोईन त्यांच्या डोक्याला बाम चोळत असते रात्रीची. हे सेलिब्रिटीच्या बायकोचं जगणं काय. अरे असं काय गप्प गप्प करतोस. कळू दे ना त्यांना उगाच असं वाटतंय सेलिब्रिटीची बायको व्हायचं. सेलिब्रिटी त्यांना कळू दे सेलिब्रिटीच्या बायकोचं जगणं काय असतं आणि काय काय करावं लागतं हे कळलं पाहिजे ताई तुम्हाला. काय होतं ना आमचा आनंद आणि आमचे प्लॅन ह्यांच्यावर अवलंबून असतात आणि ह्यांचा आनंद ह्यांचे प्लॅन शेड्युलरवर अवलंबून असतात. आदल्या दिवशी रात्री 10 वाजता शेड्युलरला हे विचारतात की उद्या काय माझं शूटिंग आहे की नाहीये. मग शेड्युलरचा फोन येईपर्यंत हा आपला सेलिब्रिटी नवरा वाट बघत असतो आहे की नाहीये काय करावं. 15 वर्ष इंडस्ट्रीत घासलेला माणूस जेव्हा 15 दिवसापूर्वी असिस्टंट झालेल्या मुलाशी हाजी करतो ना लेट कॉल टाइम मिळावा म्हणून तेव्हा सगळं कौतुक संपून जातं सेलिब्रिटी नवरा असल्याचं. म्हणजे कधी कधी असं रात्री जेव्हा आम्ही छान गप्पा मारतो काहीतरी महत्वाचं बोलत असतो जेव्हा रोमॅन्टिक गप्पा मारतो तेव्हा नेमका असिस्टंटचा फोन येतो. सर ते 2 सीनचे ते डब राहिले जरा एपिसोड अडकलाय जरा अर्जंट देता का. तिडीक जाते डोक्यात. शपथ तिडीक जाते डोक्यात. बरं कधी कधी किती नाही म्हटलं तरी त्या सोशल मीडियावर ना इतर अभिनेत्रींसोबतचे यांचे फोटोज येतात. किती नाही म्हटलं तरी त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या जातात माझ्याकडनं. मलाही वाईट वाटतं कधी कधी मी दुर्लक्षच करते. पण काय होतं ना काही पोर्टल्स वाले त्याच्या चुकीच्या न्यूज करतात. अफेअरच्या चर्चांना उधाण आणतात तेव्हा त्रास होतो खूप. तेव्हाही तिडीक जाते डोक्यात. आणि जेव्हा तेच मेसेज आपल्या मित्र परिवाराकडनं किंवा इतर लोकांकडनं मलाच फॉरवर्ड केले जातात ना तेव्हा अजून त्रास वाढत जातो. आणि जेव्हा हे पोर्टल्स वाले याचा रतीब लावतात तेव्हा मानसिक त्रास होतो आम्हा सेलिब्रिटीच्या बायकांना सुद्धा.
काय ना माझ्या नवऱ्याचं शेड्यूल खूप टाईट असतो, वेळच मिळत नाही आम्हाला एकमेकांशी तशा गप्पा मारायला छान निवांत. जेव्हा मला एखादी गोष्ट त्याच्याशी त्या क्षणी बोलायची असते, त्या क्षणी व्यक्त व्हायचं असतं, त्या क्षणी तो आनंद बोलून दाखवायचा असतो, त्या क्षणी माझा नवरा अवेलेबल नसतो माझ्यासाठी. एकतर तो शूटिंग मध्ये असतो किंवा रात्रीचा दमून भागून घरी येऊन झोपी जातो. जग ओळखतंय हो माझ्या नवऱ्याला, मला कौतुकच आहे, पण माझ्या नवऱ्याची अजून माझी ओळख परेड चालूच आहे. वा वा. एकदा बनून बघा तुम्ही सेलिब्रिटीची बायको, मग कळेल तुम्हाला. बन की नाही हा बन की राहते का इथं? नाही तुम्ही मी करतोय का असं? हा कामावलेलं पुढे आणतोय घरी मी लेका घरी आल्या आल्या पहिलं तुला कणगी मागे नेऊन गपचूप पप्पी घेतोय एक. पहिलं तुझ्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल विचारतोय, करतोय की नाही? राहायचे का मग इथं? नाही नाही ताई नाही, ते आमचं चांगलं आहे तेव्हा. हे येतात की नाही घरी माझ्या बरोबरच असतात ते. नको मला, नको मोठं मोठं हॉटेल नको. आपण चला आता घरी चला, खिचडी टाकते आणि तुमच्या आवडीत टोमॅटोची चटणी करते. चला. काय नाही खिचडी बिचडी, शेजवान ट्रिपल राईस. आणि आज माझी घरी गेल्यावर बँडवाली बोलाव तूच घरी. बघूच आता, येतो आम्ही. चला. नाही खूप असा हे होतो का, म्हणजे असा सेलिब्रिटीची बायको म्हणजे असं, मला माहिती आहे वेळ देता येत नाही, त्रास. ओघाओघात आलं रे, ओघाओघात ते बोलून गेले पटकन, असं व्यक्त व्हायला वेळ नसतो ना फार, बोलून गेले पटकन. सॉरी तुला राग. नाही नाही नाही, मला राग नाही आला, उलट थँक्यू. पण आय प्रॉमिस यू नीता, याच्या पुढे जेवढा जमेल तेवढा सगळा वेळ तुला देईन. नको, बिझीच राहा. अंडी माग झाली. ए हॅलो, ए नीता, busy ना? क्या बात है, शेजवान सारखा झणझणीत परफॉर्मन्स, मच नीडेड सब्जेक्ट टू बी टोल्ड. खूपच भारी. प्रसाद दा. अप्रतिम अप्रतिम. सगळ्यात आधी विनायक पुरुषोत्तमला ज्यांनी हे कागदावर मांडलं, आणि त्याच्यानंतर नमन तुला, मंजूकडून थँक्यू. फार महत्वाचा विषय होता आणि फारच अप्रतिम मांडला गेला. आपल्या इंडस्ट्रीची काही दुःख आहेत, काही सत्य आहेत, ती वेळोवेळी सामान्य प्रेक्षकांसमोर मांडली जाणं फार महत्वाचं असतं. नाहीतर अनोळखी प्रेक्षक सोड, स्वतःच्या घरचे पण गैरसमज करून घेतात. आणि त्याला एक थ्रू आउट त्याला एक इतका गोडवा होता त्या स्किटला, क्या बात आहे. आणि तुमच्या चौघांचं प्रचंड कौतुक. गॉड ब्लेस यू ऑल अँड आय लव्ह यू ऑल. विनायक आणि तुम्ही चौघं लाजवाब. सई. मला दोन्ही कॅप्टन्सचं अभिनंदन करावं असं वाटतं की हा विषय इथे सादर करायला परवानगी दिली, आणि हा म्हणजे प्रहसन हे असू दे ह्याचा निर्णय झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, आणि वेळोवेळी आपण असे विषय लोकांपर्यंत पोचवत असतो, याचा अत्यानंद आहे. फ्रिटर्निटीचा एक भाग म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला तिकडे यायचं आहे. मंडळी, हे हास्य उपचार असे चालू राहणार आहेत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.